तर शिवसेनेत प्रवेश करता जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांना मंत्रिपदाचे वेध लागल्याचं पाहायला मिळतंय। शिवनेरीला लाल दिवा मिळायला नसल्याची खंत शरद सोनावणे यांनी बोलून दाखवले। शरद सोनावणेंनी एकनाथ शिंदेंना साताऱ्याच्या गादीची उपमा दिली, तर शरद सोनावणेंच्या कार्यकर्त्यांनी देखील मंत्रिपदाची मागणी केली। तर शरद सोनावणेंना अजून काम करू द्या असं एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे। शिवनेरीवर सगळ्या गोष्टी येऊन नतमस्तक करणारी सगळी मंडळी आपण, पण शिवनेरीवर मात्र आजोपर्यंत लाल दिवा काय लागलेला नाही। पण एक माणूस जो आहे, जो माणूस आता ठाण्याला गेल्यानंतर डोळे असे बंद केले की त्यांच्या डोळ्यासमोर शिवनेरी येईल आणि शिवनेरीचा मान वाढवायचा काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेब वरती मला विश्वास आहे। विजय बापू तिथून आहे, मी शिवनेरीहून आहे आणि साहेब तुम्ही साताऱ्याच्या गादीवरून आहे। सातारा म्हणजे एकनाथ शिंदे साहेब, हे किती कनेक्शन आहे, इंटरनल कनेक्शन कसं आहे बघा। आणि मोठा आपला बब्बर शेर इथं आहे, त्यामुळे बिबट सफारी झाल्याशिवाय राहणार नाही। नरभक्षक बिबट्यांचा बंदोबस्त रे आपण सगळे वाघ आहोत, त्यामुळे आणि अरे हो थांबा रे बाबा, काय ते काम तर करू दे त्याला जरा।